6 महिन्यात कोणाची एवढी बाग नाही मी म्हणायला तयार आहे. कारण मी जटतो या झाडाला पाहिजे तेवढं आपण प्रेम दिलंय. मका किती चांगला आहे बघा, मका किती चांगला आहे आणि ऊसा किती त्याच्या किती भारी आहे. ऊसाला जरी किती जरी आबदलं 70, 50, 60 टन निघेल. पण ही जी पेरू आहे ती 30 टन निघू द्या. 10 रुपये जाऊ द्या, 3 लाख ठेवले नाही ते 70 टनात 3 लाख होत नाहीत. रात ना दिवस जरी ऊसात जटलं पाणी एवढं पाणी द्यायला लागते ह्या माळराला, किती ड्रीप सोडा काय सोडा ऊसाला पाणीच कमी पडते. त्यामुळं कमी पाण्यात चांगली शेती करायची असेल तर पेरू करावं शेतकऱ्यांनी. 1 नंबर पेरू येते माळरानामध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव या गावात आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा मागे प्लॉट बघताय, हा पिंक तैवान पेरूचा प्लॉट आहे. आणि विशेष म्हणजे ही रोपं लागवड केल्यापासून फक्त 6च महिन्याची रोपं आहे ती. तर आता सध्या यांची बाग फळावर आहे. तर मित्रांनो, यांनी लागवडीपासून ते आत्तापर्यंत याचं नियोजन कसं केलं आणि याची लागवड कशी केली पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी बिभीषण सुदाम चंदनशिव, उंबरगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूरमध्ये. आता किती प्लॉट आहे आपला? ही माझे 4000 झाड आहेत सगळे. 4000. हां. मी किती एकर क्षेत्र आहे? ही सगळं 3.5 एकर आहे. 3.5 एकरामध्ये आपण 6x4 वर केले. 6x4 वर 4 वर केले. हा. तर मला सांगा, आता लागवड करताना ह्याची कशी लागवड केली पाहिजे? लागवड माळरान आपलं रान असल्यामुळं आपण म्हणजे झाडाचा लवकर विस्तार होत नाही. त्या कारणानं आपण काय केलं की अंतर कमी ठेवून त्या माफत केले आपण. म्हणजे किती अंतर ठेवले आता तुम्ही? आता 6x4 ठेवले. 6x4 म्हणजे 6x4 अंतर योग्य आहे का, काय कमी जास्त अंतर असलं पाहिजे? नाही, चांगलं जर रान असलं तर मग ती 5, 8, 5, 9 ठेवलं तर चालतंय. आणि कमी म्हणजे माळरान असल्यामुळं झाडाचा विस्तार लवकर होत नाही. त्या कारणाने आपण 6x4 वर ठेवले. म्हणजे कशी जमीन पाहिजे पेरू लागवडीसाठी? पेरूला तशी माळरानं जमीन पाहिजे. ही जर असेल तर मग झाडाला काय प्रॉब्लेम येत नाही, मुळी चांगली चालते. आता तुम्ही पहिल्यांदाच लागवड केली का ह्याच्या आधी पण? नाही, याच्या अगोदर 1-2 प्लॉट आहे की माझा पलीकडे. हो, एकरभर आहे की ते प्लॉट. ती एकरभर? हा, एकरभर प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आपण ते ह्याचं व्हीएनआर लावलं होतं. परत आपण त्यात तैवान मिक्स झालं. परत आपण रेड डायमंड पलीकडे लावले आज. होय, सगळी आपली 4-4.5 झाड आहेत सगळी. म्हणजे 3 व्हरायटीची लागवड? 3 व्हरायटीची लागवड आहे. होय. आपण हे आता बसलोय, ही कुठली व्हरायटी? ही तैवान पिंक आहे. तैवान पिंक. तैवान पहिली जी आहे ती कुठली? ती आपली व्हीएनआर आहे. आणि पलीकडे आत्ता नवीन लागण आम्ही रेड डायमंड केली. म्हणजे 3 व्हरायटीत तुम्हाला चांगली व्हरायटी कुठली वाटते? तैवान पिंक 1 नंबर वाटते. म्हणजे त्याची जरी गळ झाली तरी परत त्याला येऊ शकते. आता पहिला टप्पा माझा 25,000 फॉर्म बसलाय, तरी ह्याच्यानंतर परत अजून पुढे नवटी चालू झाली त्याला फळ आहेच. त्या कारण म्हणून तैवान पिंक 1 नंबर व्हरायटी. गरिबाने लावा, श्रीमंत लावा, पर तैवान पिंक 1 नंबर व्हरायटी. त्याला आपलं रेड डायमंडला फळ लागलं का गळलं का परत लागत नाही. आणि 1 वर्ष जसं अप्पल बोर ही वगैरे आहे तसं त्याला गप्प पाड लागते. तसं ह्याला नाही. ती बाहेर गेला तर दुसरा भार येतोयच, ती बाहेर गेला तर तिसरा भार येतोयच. त्यामुळे तैवान पिंक ही 1 नंबर व्हरायटी. 1 नंबर. हा, 1 नंबर व्हरायटी. आणि चांगलं आहे. शेती म्हणजे कसं आहे, झाडं झुडपं असली तरी शेती आहे, ऊसाची शेती नाही. तेवढं पाणी वगैरे काही नाही आपल्यात. असलं तरी कसं होतं, शेवटना तर कमी पड, मध्येच कमी पड, परत बारे मोठं आपण 50 आवरेज धरलं तर 30च पडतंय, 100चं धरलं तर 50च पडतंय. त्याच्यामुळे ही पेरू आहे ती पेरू शेतकऱ्याला पर्याय म्हणजे पेरूच. पेरू शेतकऱ्याला पर्याय. म्हणजे आता तुम्ही कोणती पिकं घेताय सध्याला? आता माझी स्ट्रॉबेरी आहे, तैवान पिंक पेरू आहे, रेड डायमंड आहे, व्हीएनआर आहे आणि ऊस आहे. हा, शेवगा मी काढून टाकलाय कारण जास्त म्हणजे हीच होईना आपल्याला त्यातलं जमत ना थोडं. तर मला सांगा, आता तुमची पहिली पण बाग आहे, तर ही लागवड करताना आता तुम्ही म्हणला ही 6 महिन्याची रोप आहे ती ना, आता सध्याला बघायला गेलं तर बाग फळावर आहे. फळावर आहे. तर लागवडीपासूनची थोडी माहिती सांगा. म्हणजे लागवड जमिनीच्या मशागतीपासून ती लागवड कशी केली पाहिजे? लागवड म्हणजे आपण सुरुवातीला कसं केली, फनाटणी वगैरे केली. फनाटणी करून नंतर परत तास मारले.
हं. कारण ही कसं आहे जमीन ही मुरमाची असल्यामुळं हं. आपण जरी नुसतं रोटरला जर रोपं जर लावली हं. 6x4 अंतर म्हणजे एक जेड 7 माना किंवा 9 माना असं जर धरलं आपण हं. पण असं वर लावले का नंतर ती झाडाला आधार गावत नाही ह्या मातीचा. हं. ही माती मोकळी होती हं. आधार गावत नाही बरोबर झाड हलतेत हं. आणि नंतर परत तिला निमेटोडी काही असं हं. ह्याला डायरेक्ट म्हणजे नांगरटी आपण नांगरटी केल्यानंतर रोटरल्यानंतर ह्याला 6x6 वर आधी 6x6 वर आधी ही मारणे 4 मारणे हं. आणि मग त्यात रोप टाकणे. हं, हं, हं. मग त्यावेळी रोपाला माती भरपूर त्याला मुळ्या सुटायला सूट एखाद्या वेळी पाणी कमी जास्त झालं तरी तिची मुळांची वाढ चांगली होती. असं आहे ती आणि नुसतं अशी वर सप्पईवर लावली तर माळरात बाग येऊ शकत नाही म्हणजे लवकर बाद होऊ शकते असं यातलं कंडिशन. ही लागवड करताना कोणता सीझन योग्य आहे ह्या लागवडीसाठी म्हणजे कधी लागवड केली पाहिजे ह्याची तरी जून मध्ये करायला पाहिजे म्हणजे वाढीला चांगलं गावते. जून मध्ये ज्याने लावलंय हं. त्याचं एक नंबरच झालंय. हं. आणि ज्यांनी उन्हाळ्यामध्ये आता डायरेक्ट मेच्या आधी अगोदर किंवा फेब्रुवारीच्या नंतर जे लावलंय हं. त्यांचं मात्र कसं झाडाची वाढ झालेली नाही. झाड ही 6 महिने एवढी टेज कोणाची झालेली नाही. हं. आपली टेज 6 महिन्याचं आहे 6 महिन्यात आपण बाग धरली. हं, हं, हं. 13 महिन्यात आता नाही म्हणलं तरी 6, 7, 8 हं. 8, 9 म्हणजे 9व्या महिन्यात ही जी हार्वेस्टिंग पहिली खाल्ली हार्वेस्टिंग चालू होती. हं, हं, हं. म्हणजे आता 2 महिन्यांना अजून ह्याची हार्वेस्टिंग चालू होती. हं, हं, हं. 2 महिने कशाला हो हं. 2 महिने नाही लागत ह्याला. हं. कसं होतं फॉर्म घातल्यापासून 1.5 महिन्यात येतंय हं. तरी बी आपण काहीतरी खतं रासायनिक खतं सोडून हं. 1.5 महिन्याचं 30 दिवस करतोय 30 दिवसाचं 27 दिवस करतोय हं. 27 दिवसात येतंय. तर मला सांगा लागवड केल्यापासून तिथून पुढं आता 6 महिन्यात ही बाग फळावर आहे तर मधल्या 6 महिन्याचं तुमचं नियोजन कसं होतं आता काय म्हणजे बरेच शेतकरी आता युट्यूबवर पण काय झालंय फक्त म्हणजे लोकांचं म्हणणं येतं की सक्सेसच बागा दाखवते ती. आता बघायला गेलं तर तुमची बाग 6 महिन्यात फळावर आहे तर त्या 6 महिन्याचं नियोजन तुम्ही कसं केलं होतं म्हणजे 6 महिन्यात मी जास्त करून ह्या बागाला कोंबड खताचा मारा केलाय. हं. शेणखत जास्त मी टाकलेलं नाही. हं. कोंबडी खत आता ही ह्याची लांबी असेल बघा कमीत कमी ती 216 फूट असेल. हं. 216 फुटाला मी 1.5 ठिकाण टाकलेलं आहे. हं, हं, हं. हा आणि रासायनिक खत अजून ह्याला टाकलेलं नाही. हं. म्हणजे पूर्ण सांगा मी रासायनिक खत अजून टाकलं नसतं कोंबडी खत टाकलेलं आहे तेवढं ही बागाची टेज आहे. हं. म्हणजे ह्याला रासायनिकचा तुम्ही वापर रासायनिकचा अजून वापर नाही. स्ट्रॉबेरी आहे तिलाही वापर नाही ह्याला वापर नाही. रासायनिक अजून टाकलं नाही एक छटाक सुद्धा टाकलं नाही. किलोचं अर्धा किलोचं पाव किलोचं प्रमाण ते अलगच म्हणजे मी एक छटाक सुद्धा रासायनिक टाकलं नाही. सगळं ती कोंबड खतं टाकून ह्या टेजला आणली. आता कुठंतरी बघा ह्याला अर्धा किलो 042 47 चालू केले आणि त्या प्लॉटला अर्धा किलो चालू केले ती बी पहिली डोस झाली परवा दिवशी. म्हणजे त्याच्या झाडाचं जॉम जे आहे त्याप्रमाणेच आपण टाकत गेलेलो आहे त्यामुळे तिचं जॉम वाढलेलं आहे. आपण जर ह्याला ही झाड आहे किती 2 किलो क्षमता जपायचं आपण 4 किलो जर ह्याच्यावर फळ धरलं तर झाड राहणार नाही ना मुळ्या बरोबर खाल्लं तेवढं देणारच नाही. त्या मापानं त्याला लागतंय तेवढं टाकलेलं आहे म्हणून ती आपली झाडाची टेज अशी आहे झाड व्यवस्थित आहे. लागवड करताना तुम्ही रोप ही कुठून घेतली होती काय रोपं मी शिवाजी गाडगे शिरबावे पंढरी फार्म्स ह्याच्यामधून घेतलं. म्हणजे त्यांच्या नर्सरीतून रोप हा त्यांचंच नियोजन आहे सगळं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आहे. तुम्ही खत टाका आम्ही प्रत्येक वेळी गेल्यानंतर त्यांना विचारायचो बाग एवढं रोपं लावली आता काय करूया काय नाही थोडं कोंबड खत टाका म्हणले त्यावेळी आम्ही एवढ्या 4 एकरामध्ये 20% टाकलेली नंतर परत अजून 100% परत 4 एकरात टाकली त्याच्यामध्ये हे सगळं नियोजन घातलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे पूर्ण झालेलं आहे. म्हणजे लागवड करताना रोपाची ही निवड करताना कशी रोपं बघितली पाहिजे काय काय तसं नाही. रोपाची उंची न बघता त्याची मुळं बघितली पाहिजे आणि त्या मापाची रोपं आपल्याला त्यांनी दिलीत. 6 महिन्यात कोणाची जेवढी बाग नाही मी म्हणायला तयार आहे कारण मी जटतोय या झाडाला पाहिजे तेवढं आपण प्रेम दिलंय त्याच्यामुळे मी म्हणतोय याच्या आधी झाड बघण्याआधी मुळं बघितली पाहिजे. मुळाला जरी व्यवस्थित पांढरे मुळ जर व्यवस्थित रोपात चालू पिशवीत असेल किंवा ट्रे मध्ये असेल व्यवस्थित असेल तर काही अडचण शेतकऱ्याला येऊ शकत नाही. पाणी द्यायचं आणि त्याला जसं उचल तसं त्याला पाहिजे तसं देत जायचं. म्हणजे कलम केलेलीच रोप होती डायरेक्ट. हा डायरेक्ट कलम केले रोप आपण पिशवीतली आणली होती म्हणजे उन्हाळा दिवस असल्यावर पिशवीतली आणावं म्हणल्यामुळे आणली ती आपल्याला म्हणजे त्यावेळी एवढं काय माहिती नव्हतं पण त्यांच्या मार्गदर्शनाने चांगले आले बा. आता 6 महिन्यात फळावर आहे तरी किती फळ सेटिंग आहे एका झाडावर. मी जास्त धर नाही 10-12 धरले आणि वरचं जे आता 50-50 आहे. आता वरची सेटिंग आहे का नाही म्हणजे बारकी सुपारी आपली नसते का नाही असते का नाही त्याप्रमाणे 50-50 आहे. खाल्लाही 10-12 आहेत सरासरी सगळी 10-12 आहेत.
म्हणजे 4,000 रोपं जी आहे ती तुमची ही 6 महिन्याची आहे ती 6 महिन्याचे रोप आहे, सगळी 6 महिन्याची बाग आहे. किती क्षेत्र गुंतले म्हणला त्यासाठी? त्यासाठी माझं 3 एकर गुंतलंय. हां बाकीचं म्हणजे ते रेड डायमंड ही धरून सगळं 4 एकर आहे. रेड डायमंड आहे, व्हीएनआर आहे. तरी ह्या 3 एकरात तुमची 4,000 रोपं बसली. तर ह्याला आता म्हणजे लागवडीपासून ते आता 6 महिने झाले त्या झाडाशीला, तर एवढ्यात तुमचा खर्च ही किती झाला काय? 1.5 लाख रुपये झाला, ह्याच्यावर नाही झालं. 1.5 लाखातच मी सगळं सेट केले. 3 एकरात 3 एकरात लावले, 1.5 लाखात सगळे सेट केले. म्हणजे आती काय टाकलेलं नाही, लागल तेवढंच. त्याच्यामुळे शेट आहे. नाहीतर मग काय करते ती, काय एवढी लहान झाडं त्याच्या बोकांडीवर परत 2-2 क्रेट 3-3 क्रेट टाकल्यावर मग ती झाड राहणार नाही ना, दगीने जळून जाईल. असं आहे, त्याला लागल तेवढं दिल्यामुळे सेट झालेलं आहे. आता तुम्ही म्हणताय लागल तेवढंच दिलं पाहिजे, तरी तुम्ही कसं नियोजन केलं? काय काय दिलंय ह्याला? काय स्प्रे वगैरे कुठलं घेतलं तर काय? तरी आपलं साधे कीटकनाशक घेतले, ती अशी भारी कीटकनाशक घेतली नाही. साधे कीटकनाशक म्हणजे काय, कुठं नोवांदे, कुठं M45 कवा तरी मारणे, ह्याला फवार एवढे लय लागत नाहीत. त्यामुळं ह्या पिकात सोक आहे. फक्त पेरू वर आला, असं लिंबा एवढा साईज आला का डायरेक्ट फॉर्म घसवणे, एवढंच काम आहे ह्याला. फवारणी जास्त नाही, त्या म्हणून शेतकऱ्याला परवडते. नाहीतर ही द्राक्षवाणी ह्याच्यावानी ह्याचं नाही, लय रिक्स नाही. तायवानला आणि रेड डायमंडला ही रिक्स आहे जरा, तरी बी आम्ही करतोयच. असं म्हणजे काय अडचणी वाटते तुम्हाला दोन्ही, रेड डायमंड आणि पिंक तैवान मध्ये? रेड डायमंडची सेटिंग होती, फुल सेटिंग होते, पण ते जास्त म्हणजे वर्षभर नाही जात. म्हणजे ते एकदा सेटिंग झालं का परत गळलं का किंवा परत फॉर्म लावून माल गेला का दुसरं सेटिंग दिसत नाही, एवढंच बदल आहे. आणि हे जे कसं आहे, जरी गळलं तरी परत फुटवा नवीन पालवी आली का चालूच आहे. आता ही बघा भाई, हे केवढं झाड आहे बघा, हे बघा. आता बघा हे नवीन आलं का चालूच आहे, ह्याला बघा चालूच आहे, ह्याला बंदच नाही. म्हणजे ह्याला सेटिंगला वगैरे काय प्रॉब्लेम आहे? सेटिंगला प्रॉब्लेम येत नाही, गळतंय बी पण येतंय बी तेवढंच. असं आहे, मग ह्याला प्रॉब्लेम नाही काय. जरा रेट आहे मला प्रॉब्लेम आहे. तरी आता एका झाडावर तुम्ही 8-10 फळ धरलेलं? 8-10 बाकीचं तोडून टाकले का? बाकी तोडून टाकले. ते आपण हे केले आपलं, म्हणजे जे वेस्टेज आहे साईडचं, म्हणजे एक फळ लागलं आणि त्याला 2 साईडला लागले, ती आपण कटच केलेलं आहे आणि एकच मधलं ठेवलेलं आहे. आता बागत बघायला गेलं तर तुमच्या गावात पण जास्त दिसतंय हे आहे ना तापमान आपलं हे करावं म्हणून आता ऊस गेला, ऊसाचं पाचरट बिचरट ह्याच्या बोटातनं टाकायचं नियोजन चालू आहे. आणि मग परत रोटरून काढणे, हे त्याच्यामुळे ठेवलंय. असं म्हणजे काय फरक पडतो गवतामुळं? गवतामुळे उष्णता, ऊनचाटा थोडा कमी येतोय. एवढा म्हणजे 100% पडत नाही, पण 50-60% फरक पडतो. आता किती फॉर्म बसले तुमच्या यात? म्हणजे सगळे 25,000 फॉर्म बसले. 25,000 फॉर्म बसले. तरी ह्या पहिल्या पिकाला किती उत्पन्न निघेल वाटतंय तुमचं? माप आता दर गावलं तर मग लाख रुपये बी होतील, आणि दर नाही गावला तर मग काय 50 बी होईल. ती काय आपल्या हातात आहे, आपल्या हातात नाहीच होती. पण करत राहायचं, करून काय ना काय भेटतंय. 100% खात्री आहे ह्या पिकामध्ये काय ना काय भेटतंय. ह्यात काय पूर्ण तोटा लॉस असं वगैरे काय नाही, तोटा अजिबात नाही ह्याच्यात. 100% काय ना काय भेटते, ही गॅरंटी आहे. म्हणून तरी गॅरंटीशीर रोपं लावलीत आपण. किती रेट चालू आहे तरी आता पिंक तैवानला? आता माझं परवा ह्याच्यातच काढलं होते 7-8-10 कॅरेट, 65 रुपयाने दिलं होतं जाग्यावर. 65 रुपयाने दिलं तर मग आता पुढे कमी जादा होते जाते, त्याचं काय नाही 65 दिलं. महत्वाचं म्हणजे ह्या पिकात अडचणी काय काय येते, त्या रोग वगैरे? ह्याला फक्त ह्याला निमेटोडचा प्रॉब्लेम जास्त आहे. शक्यतो आता काय हे करते, पण मारणं जमीन पाहिजे. शक्यतो मारणं जमीन पाहिजे. काळ्या रानामध्ये येईल तेवढं पीक सगळ्या किती जोमानं चांगलं दिसल. पण ती कसं आहे, जास्त दिवस झाड टिकण्याची क्षमता काळ्या रानमध्ये नाही. खडकामध्ये मुळी चालते, निमेटोडचं प्रमाण कमी आहे आणि 1 नंबर बाग येते. आता ही तुम्हीच बघा, ही 6 महिन्याची बाग वाटते का तुम्हाला? बाग 6 महिन्याची बाग आहे. आता मला सांगा, त्याचं बुडं बघा, ते बुड केवढं आहे बघा. आता तुमची 6 महिन्याची बाग आहे, पण काय शेतकरी ह्यातनं तोटा पण झालेला आहे? तर नाही, मग आपला तोटा नाही झाला, कारण आम्ही रात्र दिवस यातच आहे. अजिबात तोटा माझा काही नाही, रात्र दिवस यातच आहे. आम्ही कुठं जाणे बाणगं नाही, काय नाही. उठलं का मुळी बघणे, कळी तोडणे, कळी कुठं वेस्टेज असते ती काढणे, थोडक्यात शेंडा मारणे, असं ही कायम आमचं चालूच रुटीन आहे. असं बंद काय नाही त्या. होय होय. आता किती दिवसात तुमचा म्हणजे हार्वेस्टिंग होईल? मला आता हार्वेस्टिंग तरी 20 दिवसात होतंय, ती त्या मापाय झालंय. पण
होय 20 दिवसात होतं. 20 दिवसात हार्वेस्टिंग होईल. होय म्हणजे पहिल्या पिकाला खर्च तर निघतंय तुमचा. खर्च निघतंय सगळं रोपाचं ड्रिपचं. हे माळरान जमीन असल्यामुळे 20 mm टाकलंय मी बरं का. म्हणजे पाणी कमी पडल हे पडल तासभर चाललं तर चालावं म्हणून. पण जमलं ते सगळं माझ्या डोक्याने केलं. घाडगे साहेबांनी मार्गदर्शन दिलं त्याच्या मार्फत आपण सगळं केलं. 1 नंबर चाललंय. आणि घाडगे असंच काय ना रोपं दिली का जावा असं काय नाही. प्रत्येक माझ्या महिन्यानं 15 दिवसानं स्वतः येऊन बसून हे तर ह्याला हे होमिक टाकायला लागते. ह्याला हे करायचं निमॅटोडची अजून सुद्धा 1 डोस सुद्धा ह्याला दिला नाही. तर चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला तिने. आणि चांगले रोपा बी आली बघण्यासारखे आले बा. तरी आता तुमचा माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर परत मला सांगा हे बाग धरताना ह्याची छाटणी कधी केली पाहिजे, कोणत्या सीझनला ही बाग धरली पाहिजे? बाग तसं एक आंब्यात घेऊन ये. आंबा म्हणजे ज्यावेळी मार्केटमध्ये येतो त्यावेळी घेऊन ये. आणि एक म्हणजे आपल बोर वगैरे चालू असते आपली त्यावेळी घेऊन ये. एवढी दक्षता घ्यायला लागते नाही तर मध्यंतरी दर मापात असते त्याच्या. म्हणजे ते झालं दराचा विषय झाला. पण वातावरण ही काय ह्याच्यावर परिणाम करत नाही? कोणत्या वातावरणात बाग धरली पाहिजे? तसं काय नाही तैवान कधी बी येते तसं वातावरण ह्याला काय नाही उगं ते म्हणायचं आहे. ऐन उन्हाळ्यात माझी पलीकडली बाग चालू होती. ऐन उन्हाळ्यात माझा माल चालू होता. म्हणजे सगळ्या सीझन मध्ये मी माल घेतलेला आहे. ती बाग आता पलीकडली बघा ही येणार आहे. 3 वर्ष झालं धरल्यापासून मी सोडलीच नाही. कंटिन्यू चालूच आहे. आता त्याची साईज पकडा लागल्यामुळे आम्ही ती सोडून दिली. आता कटिंग चालू करायची. हा मग आम्ही कधी मार्च मध्ये बी कटिंग करतो, आधी मध्ये कधी बी करतो. त्याचं काय माप नाही. पण येत आहे 100% येत आहे. एवढं पूर्ण लॉस काय होत नाही. हे आता तुम्ही फॉर्मच्या वरनं म्हणजे कॅरी बॅग पण लावली त्याचा काय हे होते का, फरक पडतंय का? त्याचा फरक म्हणजे आत पेरू जे आहे ना त्याची साईज चांगली गोल होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देखून पण जास्त. म्हणजे आला व्यापारी जर आपण जर पेरू तोडून हातात दिला तर साईज चांगली होती. काय काय वेळ मी आता गेल्या उन्हाळ्यामध्ये नुसतं फॉर्मच अडकाल होतं. त्यावेळी माशी वगैरे काय नव्हती. आता माशीचं प्रमाण जास्त झाल्यामुळं ती वरनं कॅरीबॅग घातली का टेन्शनच मिळते. म्हणजे कुठलाच आपण घातलेला फॉर्म घातलेली पिशवी कुठलाही पेरू फेल जात नाही ही गॅरंटी लागते. असं आहे. पाणी म्हणजे पेरू पिकासाठी कमी लागते का जास्त लागते? लय कमी लागते. लय कमी लागते. इतर पिका घेता लय कमी लागते. कमी म्हणजे मी 2 दिवसातनं ह्याला 2 तास सोडतो. म्हणजे 1 दिवस आड थोडक्यात 2 दिवस म्हणजे 1 दिवस आड 2 तास सोडतो. आणि माळरानाने पाणी तिकडे आता माझा ऊस आहे कमीत कमी त्याला 1 दिवस चालल्यावर तेव्हा ती ओलं होतं पूर्ण म्हणजे भिजतंय. आणि ह्याला जे आहे ती 2 दिवसातनं जरी 2 तास चालवलं तरी एकदम टॉप मध्ये म्हणजे हिरवळपणा झाडाची जोमटम वाढ 1 नंबर होती. तरी तुमचं आता पहिल्या पिकाला किती माल निघेल वाटतं ह्यातनं? पहिल्या पिकाला जरी नाही म्हणलं तरी 5 टन माल निघायलाच पाहिजे. 25,000 आपण फॉर्म घातलाय म्हणून काय ते 25,000 सगळा येत नाही असं नाही. त्यातलं काय गळ आहे त्यातलं काय ऊन चटा आहे. 5 टन माल निघायलाच पाहिजे. 4 पेरू 1 किलो धरलं तरी सुद्धा 5 टन निघायला पाहिजे. 3 होते पर काय काय वेळी कुठं कलकत्त्याला साईज चालत नाही कुठं काय होत नाही. मग त्याच्यामध्ये जरा 4 जाते. मग तरी किती साईज लागते मार्केटला पेरू? साईज तरी 140 ग्राम पासून ते 250-300 ग्राम पर्यंत चालते. असं आहे ते. मग काय काय ठिकाणी मोठं भोपळं बी द्या म्हणते. असं आहे. मग ती साईज वाढीसाठी हे काय केलं पाहिजे? साईज वाढी 0.42-47 आम्ही सोडतो. त्यानं म्हणजे रिझल्ट बी चांगला आहे. फेरस बिरस मिक्स आहे त्याच्यामुळं चांगलं हे होतं. रिझल्ट चांगला भेटतो. आणि ते हाती बी नाही देऊन चाललं. हाती दिलं का ह्या माळरानामधलं पूर्ण गळतंय. म्हणजे जी फॉर्म घातलेलं ती सुद्धा गळून खाली पडते. त्यामुळे आम्ही 1-1 किलोची डोस चालू केली. एकराला 1 किलो ह्याला 1 किलो त्याला 1 किलो असं करतो. परत पलीकडे 1 किलो असं करतो. 3 किलो मध्ये 3 एकर आम्ही बाजूला काढतो. ह्याला तुम्ही सेंद्रिय खताचा 0 वापर केला? 0 वापर पहिली डोस एक टाकली 1 किलो फक्त सोडलंय ती 0.42-47. ही जर माहित नसलं तर तुम्ही गाडगेला विचारा. गाडगेच मार्गदर्शन आहे. त्यांनी सगळं सांगितलेलं आहे असं करा तसं करा. आणि आम्ही प्रयोग बी थोड्या रोपावर केलेला आहे. त्यामुळे पीक काय वाटत नाही. एकदम साधं वाटतं. मका किती चांगला आहे बघा. मका किती चांगला आहे. ओसा किती त्याच्या किती भारी आहे. ओसाला जरी किती जरी आबदलं 70-50-60 टन निघेल. पण ही जी पेरू आहे ती 30 टन निघू द्या. 10 रुपये जाऊ द्या. 3 लाख ठेवले नाही ते 70 टनात 3 लाख होत नाहीत. 70 टनाचा अजिबात 3 लाख होत नाहीत. किती बी आता आम्ही घासून पाक करतोय
आणि जेवढं आम्ही म्हणतोय आता बरेच जण म्हणतात जेवढं तुम्ही पेरूला घातलंय तेवढं ओसाला घाला, बघू कसं येत नाही. ते बघू म्हणण्यात आमचं बघू झाले काय त्यात गावलेलं आहे. हा रात ना दिवस जरी ओसात झटलं आणि पाणी एवढं पाणी द्यायला लागते ह्या माळरानाला, किती ड्रीप सोडा काय सोडा ओसाला पाणीच कमी पडते. त्यामुळं कमी पाण्यात चांगली शेती करायची असेल तर पेरू करावं शेतकऱ्यांनी. एक नंबर पेरू येते माळरानामध्ये. मी तुम्हाला इतर फळबागापेक्षा पेरू बरं वाटते म्हणून. पेरू एक नंबर वाटते. 3 वर्षापासून मी पीक करतो. पेरू शिवाय खरंच पर्याय नाही शेतकऱ्याला जर बारकाईने बघितलं तर. मी कष्ट कमी आहे, कष्ट लय नाही. हाय फॉर्म घालायला लागते ती आता शेती म्हणलं तेवढं करावं लागतेच.